म्हणजे प्रामुख्यानं लोकसंख्येची वयोरचना, त्यानंतर या लोकसंख्येच्या वयोरचनेवर परिणाम करणारे घटक, याशिवाय लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार, त्यानंतर लोकसंख्येची लिंग रचना, या लिंग रचनेमध्ये जागतिक लिंग गुणोत्तर, भारतातील लिंग गुणोत्तर आणि या लिंग गुणोत्तराच्या संदर्भात असणारे सेवानिवृत्ती किंवा इतर प्रकारचे जे घटक आहेत त्या घटकांची माहिती आपण या लास्ट लेक्चरमध्ये घेतली होती. तर आज आपण या ठिकाणी याच प्रकरणातील साक्षरता या मुद्द्याची माहिती घेणार आहोत. तर प्रामुख्याने या ठिकाणी साक्षरता आणि शिक्षण हा जो मुद्दा आहे किंवा हा जो घटक आहे, हा घटक लोकसंख्येशी निगडीत अशा प्रकारचा घटक आहे. आणि आपल्याला माहित आहे की संपूर्ण जगामध्ये किंवा जगाची एकूण लोकसंख्या किती आहे, पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये 7.7 अब्ज इतकी या जगाची लोकसंख्या आहे. आता हे जगाची लोकसंख्येचा विचार करत असताना आपण जगाच्या नकाशामध्ये देखील पाहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला माझ्या हातामध्ये एक छोटासा असा पृथ्वीचा जो गोल आहे तो वर दिसत असेल बघा. त्या ठिकाणी या पृथ्वी गोलावरती बहुतेक जो भाग आहे तो भाग तुम्हाला निळा दिसतोय. त्याचं कारण काय की जास्तीत जास्त जो भाग आहे तो भाग या ठिकाणी पाण्याने व्यापलेला आहे आणि उर्वरित जो काही भाग आहे तो भाग इतर रंगांनी, म्हणजे जे काही खंड आहेत 7 खंड, या खंडांचा भाग आपल्याला वेगवेगळ्या रंगाने या ठिकाणी दाखवलेला आहे. तर अशा या खंडांपैकी अंटार्क्टिका खंड सोडता इतर जे 7 खंड आहेत या 7 खंडांवरती ही जगाची लोकसंख्या आहे हे आपल्याला माहित आहे. त्या लोकसंख्येच्या वेगवेगळ्या अंगांची माहिती आतापर्यंत आपण घेतली, त्यामध्ये लिंग रचना असेल किंवा इतर बाबी असतील. तर आता आपण या ठिकाणी हीच जी लोकसंख्या आहे जगातील वेगवेगळ्या देशातील, म्हणजेच वेगवेगळ्या खंडामध्ये असणारे देश आणि त्या देशामध्ये त्या ठिकाणी वितरित झालेली अस्तित्वात असणारी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येची साक्षरतेच्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. मग आता या ठिकाणी या साक्षरतेचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आर्थिक सामाजिक विकासाचं जे काही द्योतक आहे ते द्योतक म्हणून या साक्षरतेकडे पाहिलं जातं किंवा मानलं जातं. त्याचे कारण काय आहे की प्रामुख्याने या ठिकाणी साक्षरतेचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण त्या देशाच्या आर्थिक आणि विकासाशी त्या ठिकाणी निगडीत असतं. तर त्याचा अर्थ असा आहे की देशाचा आर्थिक आणि सामाजिक जो विकास आहे तो विकास साक्षरतेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. आणि म्हणून या प्रमाणाचा थेट जो काही संबंध आहे तो संबंध त्या देशातील राहणीमान असेल, स्त्रियांचा समाजातील दर्जा असेल, याशिवाय उपलब्ध शैक्षणिक सुविधा असतील, शासनाची धोरणं असतील, या बाबींशी साक्षरतेचा थेट संबंध त्या ठिकाणी येत असतो. तर प्रामुख्याने अशा प्रकारची जी काही साक्षरता आहे त्याचा थेट संबंध कशा प्रकारे येतो तर आपल्याला माहित आहे की राहणीमान, तर राहणीमान उच्च दर्जाचे कसे असेल तर जेव्हा आपण त्या ठिकाणी शिकलेला असो, सुशिक्षित असो, त्यातून आपल्याला रोजगार मिळेल किंवा वेगळ्या जे काही बाबी आहे आपला आर्थिक विकास होईल, सामाजिक विकास होईल आणि मग आपण त्या ठिकाणी आपलं जे काही राहणीमान आहे ते राहणीमान आपोआप त्या ठिकाणी सुधारेल. किंवा स्त्रियांचा समाजातील जो काही दर्जा आहे तो दर्जा कधी त्या ठिकाणी चांगला असेल तर जेव्हा शिकलेले असतील, लोक साक्षर असतील तर त्या ठिकाणी स्त्रियांना समाजामध्ये चांगल्या प्रकारचं स्थान दिलं जाईल. तर आपल्याकडे माहिती आहे की आपल्या भारतामध्ये पूर्वी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, फक्त चूल आणि मूल, म्हणजे तेवढंच काम त्याने करायचं, त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी स्त्रियांना समाजामध्ये स्थान नव्हतं. आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री फुले यांनी या स्त्रियांच्या शिक्षणाची दारं खुली केली आणि त्यातून त्या ठिकाणी आज आपण पाहतो की समाजातील म्हणजे भारतीय समाजातील स्त्रियांचा जो काही दर्जा आहे तो दर्जा आता बऱ्यापैकी सुधारला आहे. पूर्णपणे 100% सुधारला असं आपण म्हणू शकत नाही, कारण या ठिकाणी आजही समाजामध्ये अनेक जे काही स्त्रियांकडे बघण्याचा वेगवेगळ्या समाजातील जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा आहे. तर अशा प्रकारे किंवा त्या ठिकाणी उपलब्ध शैक्षणिक सुविधा तुमच्या किती आहेत त्याच्यावरती तुमचं साक्षरतेचं प्रमाण अवलंबून असेल. तुमच्याकडे समजा शाळाच नाही, जे लोकसंख्या तुमची आपल्या भारताची लोकसंख्येचं उदाहरण आपण घेतलं तर जवळजवळ आता आपण त्या ठिकाणी 135 कोटीच्या जवळपास आलेलो आहोत. म्हणजे 135 कोटी आहेच
परंतु तेवढ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा आजही भारतामध्ये नाही, हे लक्षात घ्या. बालवाडीच्या सिटीमध्ये जा तुम्ही, मुंबई पुणे किंवा भारतातील अनेक शहरांमध्ये जा, बालवाडीच्या नर्सरीच्या ऍडमिशनसाठी रात्र लाईन लावावं लागते पालकांना. म्हणजे याचा अर्थ काय आहे की शिक्षणाच्या सुविधा तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला गरज नाही अशा प्रकारे. परंतु शैक्षणिक सुविधा त्याचं प्रमाण यावर साक्षरतेचं प्रमाण अवलंबून असतं. याशिवाय शासनाचं धोरण, आता आपल्याला माहित आहे की जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी शासन पद्धती आहे. कुठं लोकशाही आहे, हुकुमशाही आहे, काही ठिकाणी राजशाही आजही आहे, आपल्याला माहित आहे काही प्रमाणात, म्हणजे पूर्ण कसे. तर त्या ठिकाणी शिक्षणाच्या संबंधी जे शासनाचं धोरण आहे ते धोरण अनुकूल आहे की नाही, शासन त्यावरती खर्च करते की नाही, किती प्रमाणात करतं त्याच्यावर देखील या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण अवलंबून असतं. आणि आजही आपल्या देशाचा आपण विचार केला तर संपूर्ण देशाचं आपलं जे बजेट आहे भारताचं, त्या बजेटपैकी अगदी 8% कमी खर्च शिक्षणावरती केला जातो. एवढी मोठी लोकसंख्या असताना अतिशय कमी. आणि त्यामुळे आपण पाहतो की जगातील विकसित देशांपेक्षा आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. आणि अशा प्रकारची जी काही साक्षरता आहे, या साक्षरतेला त्या ठिकाणी कुठल्याही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचं जे काही द्योतक आहे ते द्योतक या कारणामुळे त्या ठिकाणी मानलेलं असतं. आता असं जरी असलं तरी ही जी साक्षरतेची व्याख्या आहे ती व्याख्या जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. म्हणजे जे काही निकष आहेत ते वेगवेगळे आहेत. भारताचं आपण उदाहरण घेतलं तर भारतामध्ये साक्षरतेची व्याख्या करत असताना अगदी जन्माला आलेल्या मुलापासून त्यामध्ये समावेश करायचा का तर नाही, तर प्रामुख्यानं त्या ठिकाणी 7 वर्षावरील जे काही व्यक्ती आहेत किंवा जे काही लोक आहेत त्यांचा गणनेमध्ये समावेश केला जातो. आणि याची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या भारतीय जनगणना कार्यालयाने कशा प्रकारे केलेली आहे की ज्या व्यक्तीस लिहिता वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात अशा व्यक्तीस त्या ठिकाणी साक्षर असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी लिहिता वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येणे म्हणजे साक्षरता होय, किंवा अशा व्यक्तीला आपण साक्षर असे म्हणतो. म्हणजे लिहिता येतं, त्यानंतर ते त्या ठिकाणी वाचता येतं, परंतु कसं लिहित असताना काय लिहितोय हे समजतंय, त्यानंतर वाचता येतंय म्हणजे आपण काय वाचतोय हे त्या ठिकाणी कळतंय, आणि गणिती क्रिया करतोय म्हणजे काय की बेरीज करत असेल तर नक्की बेरीजच करतोय, 1 अधिक 1 2 होतात हे कळतंय, किंवा 2 अधिक 2 4 होतात हे समजतंय. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहिता वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येत असेल तर त्याला त्या ठिकाणी साक्षर असं म्हटलं जातं. तर प्रामुख्याने जगातील त्या ठिकाणी युरोप खंड, त्यानंतर उत्तर अमेरिका, त्याचबरोबर पूर्व व आग्नेय आशिया हे जे प्रदेश आहे या प्रदेशांमध्ये साक्षरतेचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण त्या ठिकाणी अधिक आहे. आता त्या ठिकाणी साक्षरतेचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण अधिक असण्याचे कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी हे जे काही घटक आहे, शैक्षणिक सुविधा असतील, राहणीमानाचा दर्जा असेल, स्त्रियांचा समाजातील दर्जा असेल, तर हे अनुकूल स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी साक्षरतेचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण इतर खंडांच्या तुलनेत अधिक आहे, जास्त आहे. याशिवाय उत्तर आफ्रिका, त्यानंतर आशिया खंडाचा पश्चिम भाग म्हणजे पश्चिम आशिया, त्यानंतर दक्षिण आशिया व सहाराचा दक्षिणेकडील जे देश आहेत या ठिकाणी मात्र साक्षरतेचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी आहे. आता याचं जे कारण आहे ते कारण काय की जे काही त्या देशातील राहणीमान असेल किंवा स्त्रियांचा समाजातील दर्जा असेल, शैक्षणिक सुविधा असेल, हे जे घटक आहेत किंवा शासकीय धोरण असेल हे घटक त्या ठिकाणी प्रतिकूल आहे. या बाबींकडे फारसं लक्ष त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही, म्हणून साक्षरतेचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण त्या ठिकाणी हे जे खंड आहे त्या खंडामध्ये त्या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळतं. तर याशिवाय जगातील युरोप खंड, त्यानंतर मध्य आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका येथे साक्षरतेचे प्रमाण जास्त नाही तर 100% इतके आहे. म्हणजे हे जे देश आहेत हे देश त्या ठिकाणी विकसित देश आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी साक्षरतेचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण 100% आहे. म्हणजे साक्षरतेचे प्रमाण आणि देशाचा विकास या ज्या बाबी आहे एकमेकांशी निगडीत आहे. आपण इथं पाहतो की याचं साक्षरतेचं प्रमाण 100% आहे आणि आज आपण अमेरिकेची किंवा इतर जे काही राष्ट्र आहेत त्यांची
विचार केला तर हे जगातील विकसित राष्ट्र म्हणून आज या ठिकाणी उदयास आलेले आहे. तर काय साक्षरता हे देखील त्याला कारणीभूत आहे. तर प्रामुख्याने 100% साक्षरता असलेले जे काही भाग आहे हे भाग वगळून कोणत्याही खंडात किंवा उपखंडात स्त्रियांचं साक्षरतेचे काही प्रमाण आहे ते प्रमाण मात्र पुरुषांपेक्षा कमी आहे, जास्त नाही. म्हणजे ज्या ठिकाणी 100% साक्षरता आहे अशा ठिकाणी स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे. म्हणजे जेवढे स्त्रिया असतील तेवढे त्या ठिकाणी साक्षरता करतात. परंतु हे जर प्रदेश आपण सोडले तर इतर जे प्रदेश आहेत इतर प्रदेशांमध्ये मात्र त्या ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांचं साक्षरतेचे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी आढळतं. आपल्या भारताचं, पाकिस्तानचं उदाहरण घेतलं, अफगाणिस्तानचं, इराणचं, कुठल्याही देशाचं उदाहरण आपण घेतलं तर त्या ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या साक्षरतेचे काही प्रमाण आहे ते प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे. आणि जगामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जो काही दर आहे तो दर सहाराच्या दक्षिणेकडे जे देश आहे त्या देशांमध्ये आहे. आता सहाराच्या दक्षिणेकडे देश आहे त्या ठिकाणी जी काही नैसर्गिक परिस्थिती आहे ती देखील प्रतिकूल आहे. त्याचबरोबर इतर प्रकारचे जे काही घटक आहेत ते घटक देखील त्या ठिकाणी कमी प्रमाणात किंवा प्रतिकूल स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून सहाराच्या दक्षिणेकडे त्या ठिकाणी जे काही देश आहेत हे या देशामध्ये साक्षरतेचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे की म्हणजे व्यावसायिक संरचना, म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक रचना, व्यावसायिक संरचना. आता आपल्याला माहित आहे जगातील कुठल्याही देशातील लोकसंख्या असेल तर या देशातील एकूण लोकसंख्येपैकी काही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या कार्यशील लोकसंख्या असते. आणि अशा प्रकारची जी कार्यशील लोकसंख्या आहे या कार्यशील लोकसंख्येपैकी साधारणपणे एकूण लोकसंख्येपैकी तर हे जी कार्यशील लोकसंख्या आहे या कार्यशील लोकसंख्येमध्ये नेमका कुणाचा समावेश करायचा तर प्रामुख्याने या लोकसंख्येतील 15 ते 59 या वयोगटातील जी लोकसंख्या आहे या 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्येचा कार्यशील लोकसंख्येमध्ये समावेश केला जातो. आता ही जी कार्यशील लोकसंख्या आहे ही कार्यशील लोकसंख्या कोणत्या प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतलेली असते तर साधारणपणे त्या ठिकाणी जे काही मानवी व्यवसाय आहेत या मानवी व्यवसायांचे वर्गीकरण प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ या श्रेणीच्या व्यवसायांमध्ये केलं जातं. तर अशा प्रकारचे जे काही प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय आहेत या प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या त्या ठिकाणी गुंतलेली असते. तर या 4 प्रकारचे व्यवसाय आहेत या 4 प्रकारच्या व्यवसायांमध्ये आपल्याला कुठल्याही देशातील कार्यशील लोकसंख्या गुंतलेली असते. आणि ही जी लोकसंख्या किती आहे या लोकसंख्येवरती किंवा या कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणावरती त्या ठिकाणी त्या देशाच्या आर्थिक विकासाचा जो काही दर आहे तो दर आपल्याला निश्चित करता येतो, ठरवता येतो. तर या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे त्या देशाच्या विकासाचा मापदंड असतो. म्हणजे कार्यशील लोकसंख्या अधिक असेल तर देशाला मिळणारं उत्पन्न अधिक असेल आणि त्यातून त्या ठिकाणी देशाचा जो काही आर्थिक विकास आहे तो विकास चांगल्या प्रकारे होईल. कार्यशील लोकसंख्या कमी असेल तर त्या ठिकाणी जो काही देशाचा आर्थिक विकास आहे तो कमी प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी किंवा यामुळे कार्यशील लोकसंख्या जी आहे तो त्या देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड त्या ठिकाणी मानला जातो. आणि याचे कारण काय आहे की प्रामुख्याने या ठिकाणी जे काही विकसित राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये औद्योगिक आणि पायाभूत ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा जास्त असल्यामुळे त्या देशातील कार्यशील लोकसंख्या जास्त असते. आणि अशा देशांमध्ये त्या ठिकाणी द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ जे काही श्रेणी आहे व्यवसायामध्ये लोक अधिक प्रमाणात गुंतलेले आपल्याला पाहायला मिळते. या उलट ज्या देशांची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे म्हणजे जे देश कृषी प्रधान आहेत अशा देशांमध्ये कार्यशील जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली असते. आणि त्यामुळे त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी असतं. म्हणजे प्राथमिक व्यवसायातून मिळणारं उत्पन्न कमी आहे हे आपल्याला माहित आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखादा उद्योगपती असेल आणि एखादा शेतकरी असेल यांच्या
आर्थिक उत्पन्नाची जर आपण तुलना केली तर निश्चित त्या उद्योगपतीचं उद्योजकाचं उत्पन्न जास्त असतं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कमी असतं. म्हणून त्या ठिकाणी ज्या देशांमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे अशा अशा देशांचा जे आर्थिक विकास आहे तो थोडा कमी त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणावरती त्या या देशाच्या आर्थिक विकासाचा जो मापदंड आहे तो मापदंड अवलंबून असतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना. आता ग्रामीण भाग आणि शहरी भाग याची विभागणी करताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावलेले आहेत. तर प्रामुख्याने त्या ठिकाणी ग्रामीण भाग म्हणजे त्या ठिकाणी खेड्यांचा किंवा ग्रामीण जो काही प्रदेश आहे ग्रामीण भूमीचा त्यामध्ये समावेश होतो आणि शहरी भाग म्हणजे त्या ठिकाणी जे काही नगरपालिका असेल महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल असा जो काही भाग आहे किंवा वेगवेगळी शहरी भाग आपल्याला त्याचा समावेश त्यामध्ये करता येईल. तर प्रामुख्याने त्या ठिकाणी लोकसंख्येचे जे काही वास्तव्य आहे त्या वास्तव्याच्या ठिकाणावरून अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी अशा दोन गटात या लोकसंख्येचं वर्गीकरण केलं जातं. तर शहरी भागात राहणारी शहरी लोकसंख्या आणि ग्रामीण भागात राहणारी ग्रामीण लोकसंख्या. तर आता याचा देखील किंवा ही जी काही लोकसंख्येची रचना आहे या लोकसंख्येच्या रचनेची जर आपण तुलना केली तर जो शहरी भाग आहे या शहरी भागातील लोकसंख्येचं राहणीमान त्यानंतर या शहरी भागातील लोकसंख्येचे व्यवसाय त्यानंतर शहरी भागातील सामाजिक रचना या ज्या बाबी आहेत या बाबी त्या ठिकाणी ग्रामीण भागात वेगळ्या असतात. कशा प्रकारे राहणीमानाचा आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर जे काही ग्रामीण भागातील लोकांचं राहणीमान शहरी भागातील लोकांच्या राहणीमानामध्ये फरक आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळतो. याशिवाय व्यवसायांच्या बाबतीत आपण विचार केला तर ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोक प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शहरी भागात आपण पाहिलं तर द्वितीय आणि चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी गुंतलेले असतात. आपण मुंबईचं पुण्याचं उदाहरण घेऊ. मुंबईचे आणि पुण्याचे जे काही लोक आहेत ते लोक जे काम करतात आणि एखाद्या खेड्याचं आपण उदाहरण घेऊया. खेड्यामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त लोक शेती करतात आणि शहरामध्ये पाहिलं तर वेगळ्या प्रकारची जी काही नोकरी आहे त्या नोकऱ्या हे लोक करत असतात. आता याशिवाय आणखी काही भिन्नता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येमध्ये. तर ग्रामीण लोकसंख्येचं वय आणि शहरी लोकसंख्येचं वय यामध्ये देखील फरक आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय व्यावसायिक संरचनेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आपण पाहिलं तर शहरी लोकसंख्येचं लिंग गुणोत्तर कमी असतं आणि ग्रामीण लोकसंख्येचं लिंग गुणोत्तर जास्त असतं. आता शहरामध्ये आपल्याला माहित आहे हे जास्त काय असतं लिंग गुणोत्तर. तर शहरामध्ये जे काही स्थलांतर करून येणारे जे काही लोक आहेत त्यामध्ये पुरुषांची संख्या अधिक असते. शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल वेगवेगळ्या कारणासाठी असेल त्यामुळं शहरी भागातील लोकसंख्येचं लिंग गुणोत्तर सेक्स रेशिओ हा जास्त असतो आणि ग्रामीण भागातील जे काही लिंग गुणोत्तर आहे ते मात्र शहरी भागातील लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त असतात. त्यानंतर लोकसंख्येच्या घनतेचा आपण विचार केला म्हणजे दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये राहणारे लोक असं आपण म्हणूया. तर हे जी काही लोकसंख्येची घनता आहे ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनता आणि शहरी भागातील लोकसंख्येची घनता या दोन्ही ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा जर आपण विचार केला तर शहरी भागातील लोकसंख्येची जी घनता आहे ती घनता जास्त असते अधिक असते. आता ही अधिक का असते लोकसंख्येची घनता. तर आपल्याला माहित आहे की शहरामध्ये अनेक कारणासाठी जे काही लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी स्थलांतर करून येत असतात आणि त्या ठिकाणी त्यामुळं त्या ठिकाणची जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जास्त असते. तर याही बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी तफावत पाहायला मिळते. याशिवाय ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांचा लोकसंख्येचा विकासाचा जो काही स्तर आहे तो स्तर किंवा दर्जा आपण पाहिला तर त्यामध्ये देखील तफावत आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील जो काही फरक आहे तो फरक जाणून घेण्यासाठी आपल्याला असे वेगळ्या प्रकारचे काही मापदंड आहेत ते मापदंड त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात किंवा त्यातून त्या ठिकाणी या ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येमध्ये जो काही फरक आहे तो फरक आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत असतो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी
रचना किंवा ग्रामीण आणि शहरी रचनेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फरक निश्चितपणाने पाहायला मिळत असतो. तर विद्यार्थी मित्र, आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण साक्षरता आणि शिक्षण, त्यानंतर साक्षरता म्हणजे काय, त्याचबरोबर लोकसंख्येची व्यावसायिक संरचना, याशिवाय लोकसंख्येची ग्रामीण आणि शहरी रचना, हे जे मुद्दे आहेत, या मुद्द्यांची माहिती आजच्या या लेक्चरमध्ये आपण घेतलेली आहे. तर तुर्तास आपण त्या ठिकाणी थांबत आहोत. धन्यवाद.